भवसिंधूचे काय कोडे दावी वाट चाले पुढे तारू भला पांडुरंग पाव भिजोनी दियंग मागे उतरिले बहुत पहिला तिरी साधू संत तारू भला पांडुरंग पाव भिजोने दियंग तुका म्हणे लागवे गे जाबो तयाचे मागे तारू भला पांडुरंग पाव भिजोने दियंग विठ्ठल वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवा वृन्दकानन्दनं चारुहसं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजतेजस्प्रदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वराय
पूजाद्य वेद प्रतिपाद्य जय जय सुसंवेद्यात्मरूपा देवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्तीचा दासो अवधारा दोरी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंद श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता भव सिंधूचे काय कोडे दावी वाट चाले पुढे तारू भला पांडुरंग पाव भिजोने दियंग मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा वार करे प्राप्त स्थळी आणि प्राप्त वेळी आज रुई या नगरीमध्ये एक दिवसीय सेवा पुष्पयोग त्याचं निमित्त असं आहे काय कैलासवासी सुदाम रामराव शेवाळे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त किंवा प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या सेवेचं आयोजन आहे आणि म्हणून या सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद महाराष्ट्रभूषण संत हृदय सम्राट देहू निवासी वैकुंठवासी भगवत पूज्यपाद श्रीमंत श्री तुकोबराया यांचा 4 चरणाचा अत्यंत उत्कृष्ट गोड आणि चिंतनीय अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला या अभंगाच्या माध्यमामधून महाराजांनी तुम्हाला मला एक सांगितलंय की भवसिंधूच्या पलीकडे जायचं असेल तर काही काळजी करायची गरज नाही. कोणी पारमार्थिक माणूस आहे तर त्याला भ्यायची गरज नाही, त्याला चिंता करायची गरज नाही, त्याला घाबरायची गरज नाही. का? त्याला कोड वाटायची गरज नाही. भवसिंधूचे काय कोड वाटू द्यायचं नाही. कारण आपण एकनिष्ठतेनं जर परमात्म्याची सेवा केली तर त्याला घाबरायचं काम नाही. कोण घाबरतं? जे सेवा करत नाहीत ते घाबरतात आणि सेवा करणारे घाबरत नाहीत. ज्याची खरी सेवा
खरी सेवा आहे. सेवा तर भरपूर जण करतात, पण खरी सेवा ही वेगळी आहे. कुठं निघाले? कुठाही सेवा निघाली, खरी सेवा आहे का? ज्याची खरी सेवा भय काय त्याच्या जीवा. परमात्म्याची सेवा जर खरी असेल तर आपल्या जीवनामधून भय निघून जातो. महाराज म्हणतात, भय माझं निघून गेलं, आता भय नाही ऐसे वाटे जीवा. कधी पण घडली या सेवा समर्थाची, समर्थ परमात्म्याची सेवा माझ्याकडून घडली, म्हणून आता भीतीही राहिलीच नाही. महाराज कसली भीती राहिली नाही. रोज पाण्याच्या जवळ आहे तो समुद्राला घाबरत नाही महाराज. तसं रोज आम्ही जर देवाच्या जवळ असो तर आम्ही देवाला सुद्धा घाबरणार नाही महाराज. देवाला घाबरायचं काय काम आहे? देवाला कोण घाबरतं? जे देवाची भक्ती करत नाहीत ते घाबरते. कंस देवाला घाबरत होता, कृष्ण म्हटलं की थरथर कापत होता महाराज. का? फक्त सेवा नव्हती म्हणून. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून आमच्या जीवनातली भीती घालवायची असेल तर त्याची खरी सेवा करावी लागेल. आणि म्हणून आपणाला भवसागराच्या, भवरोगाच्या, भवनदीच्या पलीकडे जर जायचं असेल तर त्याचं नाम घ्यावं लागते, त्याचं ध्यान करावं लागतंय, त्याचं चिंतन करावं लागतंय. त्याच्याशिवाय आपल्याला पलीकडं नाही हो जात आहे. आणि महाराज म्हणतात, तुम्हाला काही कोड वाटायची गरज नाही. का? तर तुम्ही सेवा करा खरी. मग भव सिंधूचे काय कोडे? काय कोड आहे तुम्हाला? जर परमात्मा एखाद्या सामान्य माणसाला जर वाट दाखवली तर आम्ही सध्यापर्यंत जाऊन पोचतोय कधी कधी. पण जर देवानं वाट दाखवली तर आम्ही सध्यापर्यंत का पोचणार नाही महाराज? देव वाट दाखवतोय पुन्हा पुढं चलतोय, का जाणार नाही आपणाला जिथं जायचंय तिथं? आणि म्हणून महाराज म्हणतात, चाली देव पुढं चालतोय, दावी वाट चाले पुढे. वाट दाखवतोय, एवढ्यावर थांबत नाही. तुम्हाला जर कळत नसेल तर तो योग्य रस्त्यावर घेऊन जातो महाराज, पुढं चालतो. तुम्ही मागून या म्हणतो तो. म्हणून आपल्याला पुन्हा कोडं वाटायची गरज नाही, कारण त्याच्यासारखा तारणारा दुसरा नाही. तारू भला पांडुरंग, पाव भिजवणे दियंग. तारणारा जर तो असेल तर कितीही मारण्याचा प्रयत्न केला तर नाही मरत महाराज. भक्त प्रल्हादावर 21 प्रकाराने मारण्याचा प्रयत्न केला पण भक्त प्रल्हाद वाचला महाराज. का? तारणारा परमात्मा होता म्हणून. त्या तेलाच्या कढईमध्ये बसवलं, दरी कपारात फेकून दिलं, विषारी सर्पदंश करायला लावले, त्याला न जेवून द्यायला बघितलं, एखाद्या हत्तीला दारू पाजून त्याला मारण्यास सांगितलं, पण त्या हत्तीनं पाया पडला महाराज. अनेक प्रकारे ह्या ना त्या प्रकारानं त्याला मारण्याचा प्रयत्न केला, पण परमात्मा वाचवणारा असेल तर मारू शकत कोणीच नाही महाराज. देव राखे तया मारी लपून, नजर नजर पुढे काटा पुढे काटा.
त्याच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही महाराज. म्हणून महाराज म्हणतात तारण्यामध्ये तो पटाईत आहे. तारू भला पांडुरंग पाव भिजोने दियंग. पाव म्हणजे चहामध्ये खायचं नाही बरं का. पाव म्हणजे पाय, चरण. पाय सुद्धा भिजू देत नाही. जिथं पाय भिजू देत नाही तिथं अंग भिजल काय? अंग भिजत नाही तिथं काय मग हे डोकं भिजल काय महाराज? नाही महाराज. आपण पाण्यामध्ये प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला भिजणार अंग कुठलं आहे आपल्या शरीराचं? तर पाय आहे. का असं कधी होतं? सुरुवातीला डोकं, किऱ्यान मारल्यावर डोकं भिजल. किऱ्यान जर मारली का सुरुवातीला डोकं भिजतं बघा. पण आपण एक व्यवहार सर्वसाधारणपणे बोलायचं ठरलं तर पाण्यामध्ये प्रवेश केल्यानंतर पाय भिजतात अगोदर, पण ते पाय सुद्धा भिजू देत नाही म्हणतात महाराज. तारू भला पांडुरंग पाव भिजोने दियंग. तारण्यामध्ये तो पटाईत आहे म्हणून पाय सुद्धा तुमचे भिजू देत नाही. कुठं? भवसागरामध्ये, भव नदीमध्ये किंवा भवरोगामध्ये. म्हणून मग याच्या अगोदर खूप तारले महाराज. मागे तारिले बहुत. बहुत म्हणजे त्यात नेमकं सांगता येत नाही. बहुत बहुवचनच आहे ते. बहुत म्हणजे किती सांगता येत नाही. अनेक अनेक संत मंदियाळी, वैष्णव मंदियाळी, भक्त मंदियाळीनं तारले महाराज. मागे तारी उतरिले बहुत पहिलं तिरी साधू संत. पहिलं तीरावर, पलीकडच्या काठावर सुखरूप नेऊन पोचवलेले महाराज साधू आणि संतांना. ज्यानं सहा धुवून टाकले त्यांना पलीकडे नेऊन पोचवतो. विठ्ठला आणि म्हणून मग तुम्हालाही पलीकडे सुखरूप जायचं असेल तर काय करावं लागतं? तू काय म्हणे लाग वेगे जाऊ तयाची मागे. लाग वेगे म्हणजे आपण म्हणतो का पाठोपाठ, घाईघाईने, लागोपाठ. लाग वेगे त्याच्या मागोमाग जाण्याकरता वेग करा. तू का म्हणे लाग वेगे जाऊ तयाची मागे. त्याच्या माग जाऊ. मग काय होतं? तारू भला पांडुरंग पाव भिजवणे दियंग. आपला पाय सुद्धा भिजवून देत नाही महाराज. आपणाला घेतल्याबरोबर तो नावेमध्ये बसवतो. तू का म्हणे कृपानिधी आम्हा उतरी नावेमध्ये. नावेमध्ये उतरवतो. तो पाण्याचा स्पर्श सुद्धा होऊ देत नाही आपल्या भक्ताला त्या भवसागराच्या. आणि म्हणून तारण्यामध्ये तो पटाईत आहे. म्हणून तारू भला पांडुरंग पाव भिजवणे दियंग असा अभंगाचा धावता भावार्थ किंवा शब्दशः अर्थ आहे. विठ्ठला आपण या भूतलावर आल्यानंतर बघा, जीवन जगत असताना अनेक प्रकारच्या कोड्यामधून जावं लागतं. कोड म्हणजे काय? सहजासहजी न सुटणारं कोड म्हणतात. आता ते शब्द कोड, कोड्याचे अनेक प्रकार आहेत. अज्ञानरूपी कोड आहे, ज्ञानरूपी सुद्धा कोड आहे. त्या ज्ञानातच माणूस फसत जातो. शब्द कोड, रोज पेपरवर नवनवीन कोडे येतात बघा शब्दाचे. ते लिहायला घेतलं का ते सुटते पण 25% राहतेच. कोड आहे. त्या कोड्यामधून सहजासहजी बाजूला निघता येत नाही. त्याला कोड म्हणायचं. तसंच आहे महाराज. हे जन्म मृत्यूचं एक मोठं कोड आहे. आणि ह्या जन्म मृत्यूच्या कोड्यामधून सहजासहजी बाहेर निघता येत नाही. किती दुःख आहे या संसारामधून. आपण बाहेर निघण्याचा प्रयत्न करत नाहोत. किती दुःख आहेत या संसारातलं दुःख. एखाद्या दगडाजवळ जर तुम्ही सांगायला लागले ना तर दगड असा दुभंगल महाराज. एवढं दुःख आहे. सुख अजिबात नाही. सुख तर नाहीच नाही.
सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, संसारामध्ये या दुःखालयामध्ये सुख तर नाहीच नाही, पण सुखाचा विचार सुद्धा नाही. आता तुम्हाला मी जर म्हणलं आता येणाऱ्या 2024ला मी खासदारकीला उभारणार आहे, तुम्ही म्हणा काय महाराज काय खरं आहे, तुम्ही येताल काय? मला सुद्धा माहित आहे मी येत नाही, कारण येण्यासाठी जे लागतंय ते माझ्यापाशी नाही, येण्याकरता जे लागतंय ते आपल्याकडे कुठं आहे. पण मी येत नाही हे सगळं खरं आहे, पण मी खासदार झाल्यानंतर मी काय काय करू शकतो याचा विचार करू शकतो का नाही. मी आपल्या जिल्ह्याचं शिक्षण चांगलं सुधारू शकतो, आपल्या जिल्ह्यात आरोग्य व्यवस्था चांगल्या प्रकारे शिकवू शकतो, सगळं मी विचार करू शकतो की नाही. मी खासदार झाल्यानंतर काय करू शकतो याचा विचार तर करू शकतो की नाही. पण तसं संसारामध्ये सुख तर नाहीच, पण सुखाचा विचार सुद्धा करता येत नाही. विठ्ठला एवढं मोठं दुःख या संसारामधून, या संसार एक कोडच आहे महाराज. या संसाराच्या बाजूला सहजासहजी निघताच येत नाही महाराज. कोणाला माहित नाही संसार दुःख रूप आहे, ठाऊकची आहे, दुःखाचा संसार आहे, सगळ्याला ठाऊक आहे. पण मग बाजूला का जात नाहीत? का जात नाहीत बाजूला? जाताच येत नाही. एक कोड आहे महाराज, ह्या कोड्यातून सहजासहजी बाजूला निघताच येत नाही महाराज. आणि म्हणून जन्म मृत्यू हे एक कोड आहे, याच्या पलीकडे सहजासहजी जाता येत नाही. भवसिंधूच्या पलीकडे जायचं म्हटलं तर सहजासहजी जाता येत नाही. तुमची आमची गोष्ट तर सोडून द्यावं, तुम्ही आम्ही सर्वजण सामान्य लोक आहोत, पण अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक त्याच्या पोराला जरी जायचं म्हणलं तर पलीकडे जाता येत नाही. ब्रह्मादिका पार नुलंघले सामर्थ्य, ब्रह्मादिका पार नुलंघले सामर्थ्य, ब्रह्मादिका पार नुलंघले सामर्थ्य, ब्रह्मादिका पार नुलंघले सोडा. प्रत्यक्ष ब्रह्मदेव जरी तिथं आले आणि भवसागराच्या पलीकडे जायचा विषय आला तर ब्रह्मदेव मेटाकुटीलाच येते. त्यांना म्हणावं लागतंय पप्पा या आणि मला पलीकडे घेऊन जा, म्हणावं लागतंय महाराज. विलाज नाही, स्वतःच्या सामर्थ्यानं भवसिंधू तरुण नाही जाता येत महाराज ब्रह्मदेवाला. आणि तुम्हाला मला जाता येईल काय?
देवाचं सामर्थ्य घ्यावं लागतंय. आता ब्रह्मदेव काही सामान्य समजता का तुम्ही? आम्ही नाही महाराज. ब्रह्मदेव सामान्य नाही, त्यांना चतुरानन म्हणतात. 4 आनन आहेत ज्याला चतुरानन, किंवा दुसरा एक अर्थ सांगतो बघा, पटतंय का? आनंद बनवण्यात चतुर. आनंद बनवण्यात चतुर. मला सांगा, आता जगातलं घ्यायचंच नाही, आपल्या भारतातलंच घेऊ. 144 कोटी लोकसंख्या आहे. 144 कोटी लोकसंख्या आहे, पण एक दुसरा सारखा नाही. एकासारखा एक नाहीच. प्रत्येकाला आवाज दिलाय, पण प्रत्येकाच्या आवाजामध्ये फरक आहे. प्रत्येकाला नाक दिले, नाक, पण प्रत्येकाच्या नाकामध्ये फरक आहे. किती फॅक्टरी असतील महाराज, किती साचा असेल? 144 कोटी, एवढे दर 60-70 वर्षाला बदलतंय. किती साचा असतील त्याच्याकडे सांगा ना बरं. हे माणसातलं झालं. एका वारुळामध्ये मुंग्या किती निघतात हो? जायलेल्या तेवढ्याच आणि यायलेल्या तेवढ्याच मोजता येते का? कसलाही गणित तज्ञाना नाही मोजू शकत महाराज तो. अशी काही जीवसृष्टी तयार केली ब्रह्मदेवानं. बारीक 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 जीवाणू. असे जीवाणू ते दिसत सुद्धा नाहीत महाराज. ते पाहण्याकरता यंत्र लागते. दुर्बिणीद्वारे बघितलं जातं महाराज. छोटे छोटे जे जीव जंतू आपल्या डोळ्यानं दिसत नाहीत त्यांना डोळे असतात. कमाल आहे महाराज. त्यांचा आहार सुद्धा असतो. मग सामान्य जीवाणू जर पाहायचा असेल तर यंत्राच्या सहाय्यानं बघावा लागतो. अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक बघायचा असेल तर मंत्राशिवाय नाही दिसत. विठ्ठल प्रत्येक साचे वेगळे माणसाचे महाराज, आणि सगळे सारखे असते तर सगळे माणसं सारखेच बनवले असते तर किती अवघड होतो. पाट्या लावल्या असत्या वेगळे. MH24 YZ 1316, MH12 TC 7172, MH25 AB 1617, MH12 TC 420. 420च लई जणाला पाट्या लागल्या असत्या आहे का नाही? पाट्या लावाव्या लागल्या असत्या. मी आता गाड्या कशा सारख्याच आहेत सगळ्या, का ओळखायच्या तर पाट्या नंबरवरून ओळखायच्या. तसं झालं असतं महाराज. एवढा चतुर ब्रह्मदेव, एवढा चतुर. देवाचा मुलगा सख्खा, आईचा देखील संबंध नाही म्हणून सख्खा मुलगा म्हणलो. पण त्याला सुद्धा भवसिंधूच्या पलीकडे जायचं असेल तर स्वतःच्या सामर्थ्यानं जाता येत नाही. एवढं भवसिंधूच्या पलीकडे जाणं अवघड आहे, एवढं सांगायचं आहे. विठ्ठल आणि म्हणून हे प्रत्येकाच्या जीवनातले कोड आहे महाराज. ते प्रत्येकाच्या जीवनामधून एक कोड आहे. मग कोणाला कशाचं कोड तर कोणाला कशाचं कोड आहे बरं का. कोडे आहेत भरपूर, पण प्रत्येकाचं कोड वेगळं आहे. आता सगळ्यात मोठे एक कोड आहे. कुणी म्हणते महाराज तुम्ही बाहेरगावी नवीन नवीन गावाला जाताव का नाही? तेवढं बघा की आमच्या पोराला. मग काय आम्ही पोरी बघायला जाताव का? 8:45 तर आम्ही इथं येतो, 9ला लगेच फेटा बांधून कीर्तन करून निघून जाताव ना? नाही महाराज. पण ते म्हणते त्यांना वाटत असतं हे गावाला फिरते. ही खूप मोठी समस्या, ही खूप मोठं कोड आहे महाराज. काही असू द्या, कसली मुलगी असू द्या, शिक्षण झालेलं नसू द्या, लग्नाला पैसे कमी पडत असतील तर आम्ही देतो, पण मुलगी बघा म्हणतात महाराज. ही खूप मोठं कोड आहे. हे सामान्य कोड आहे समजा, पण सगळ्यांना एक कोड भेडसावणार आहे की भवसिंधूच्या पलीकडे जायचं. आणि म्हणून जर देव आपल्या पाठीमागं जर उभा असेल तर मग कुठलंही कोड बाधा करू शकत नाही महाराज. देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव
मागे पुढे उगवी कोडे संकट. देव जर आपल्या माग पुढे उभा राहत असेल की नाही, पण त्याच्यासाठी 13 कोटी जप करावा लागतो. 13 कोटी जप केला की देव माग पुढे उभा राहतो. हो, कुठून तुम्हाला आघात होऊ देणार नाही महाराज. तो मागं पुढं उभा राहून आपलं रक्षण करण्याचं काम देव करतो, पण त्याच्यासाठी साधना करावी लागते महाराज. भवसिंधू तरुण जाणं सोपं नाही, पण आपण त्याला प्राप्त केल्यानंतर अवघडही नाही. कारण आपण अभ्यास केला पाहिजे. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यास आपण नामचिंतनाचा अभ्यास केला तर अशक्य सुद्धा शक्य होतं महाराज. आता वास्तविक जर बघितलं तर दोरीनं दगड कापल का? दोरीनं दगड कापत नाही. पण जर तुम्ही जर मोठ, आता ते पूर्वी होते, आमच्याकडे होती मोठ, ते बघितलं तर ते नाडा यायचा, त्याच्या ते खालची दोरी यायची आणि ते दगडाला असा खाच पडायची महाराज. असाध्य आहे पण साध्य होतं महाराज. अखंडतेनं ते निरंतर जर ते कार्य करीत राहिलं तर शक्य होतं महाराज. आणि म्हणून भवसिंधूच्या पलीकडं जायचं असेल तर देवाचं सहकार्य घ्यावं लागतं. देवानं आपल्याजवळ असावं लागतं. देवानं आपणाला रस्ता दाखवावा लागतो. मग आपल्याला काहीच पुढं पडत नाही. म्हणून महाराज अभंगाच्या पहिल्या चरणातून भवसिंधूचे काय कोडे, भवसिंधूचे काय कोडे, भवसिंधूचे काय कोडे, भवसिंधूचे काय, भवसिंधूचे काय कोडे, भवसिंधूचे काय कोडे, भवसिंधूचे काय कोडे, पहिल्या चरणातून महाराज सांगतात, भवसिंधूचे काय कोडे, दावी वाट चाले पुढे. देव वाट दाखवतो आणि पुढं चालतो, पण त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. त्याचं नामचिंतन केलं पाहिजे. अन्यथा तो वाटही दाखवत नाही आणि पुढेही चालत नाही महाराज. आणि आपण त्याचं नामचिंतन केलं तर आपण वाया जातच नाही. याचा अर्थ तो आपणाला योग्य वाट दाखवतो. महाराज एके ठिकाणी म्हणतात ना, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. असं कोणी ऐकलंय का? इंजिनियर की करून येडं झालेलं ऐकलंय, डॉक्टर की करून येडं झालेलं ऐकलंय, खूप शिकलं आणि येडं झालं ऐकलंय. पण नाम घेतय आणि
वाया गेलंय असं ऐकलंच नाही महाराज. ज्या वेळेस तुम्ही नाम घेताल त्या क्षणी तुमच्या हातामध्ये मोक्ष देण्याचं सामर्थ्य त्याचं आहे. मुखी नाम हाती मोक्ष, एकच नाही ऐशी साक्ष बहुतांची. आणि म्हणून आपण त्याचं नाम घेतलं की तो आपल्याला रस्ता दाखवतो, पुढं चालतो. दुसरं, आपण त्याचं ध्यान केलं तर आपल्याला रस्ता दाखवतो, पुढं चालतो. कारण ध्यान करत करत आपलं मन बदलतं, शरीर सुद्धा बदलतं महाराज. ध्यानी ध्याता पंढरी राया, मनासहित पालटे काया. ध्यान करून परमात्म्याला आपण प्राप्त करून घेऊ शकतो महाराज. त्याचं चिंतन करून त्याच्या रूपाला प्राप्त करून घेऊ शकता महाराज. आपण त्याला शरण गेलं तरी सुद्धा आपणाला तो वाट दाखवतो, पुढं चालतो महाराज. पण आपण सर्व भावानं देवाला शरण गेलं पाहिजे. मनवोनी शरण जावे, सर्व भावे देवासी. मग काय करतो तो हा उतरील पाद, तो हा उतरील पाद, तर मरणाला मरण आणण्याचं काम त्याचं. कारण देव म्हणतो ना, सर्व धर्मान परित्याज्य मामेकम शरणं व्रज. धर्माचा त्याग करून मला शरण या. मग मी काय करतो, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारीन जन्म मरण. शरणांगताशी शरण मी एक आहे. शरणांगताशी शरण्य मीची एक. बघा, जे देवाच्या माग आहेत ते पलीकडे जाऊ शकतात. येथे एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले. तया आईलीच थडे सरले, माया जाळ
या मायाजाळामधून सुद्धा पलीकडे नेण्याचं काम देव करतो. आपण तरुण जाऊ शकता, पण त्याला भजल्यानंतर नाही भजलं तर मग वाया गेलात मला तुम्ही. सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वाया जाऊ नये म्हणून तर देवाला भजायचंय, भक्ती करायची. सर्व संतांचं मत ऐक्य महाराज. कबीरदासजी सुद्धा म्हणतात, भजो रे भैया राम गोविंद हरी, भजो रे भैया राम गोविंद हरी. बघा, राम गोविंद हरी परमात्म्याला भजा म्हणतात महाराज. त्याची भजन भक्ती करा. एकनाथ महाराज काय सांगतात, देह आहे तुम्हा अधीन तो वरी करा भजन. नाही केले मग पडून जाईल शरीर, पडून जाईल शरीर. देह आहे तुम्हा अधीन तो वरी करा भजन. नाही केलं तर पडोनी जाईल शरीर, मग कराल विचार. पुन्हा विचार करून उपयोग होत नाही महाराज. म्हणून जोपर्यंत आपल्या अधीन देह आहे, आपल्या मनात आल्या चला कीर्तनाला म्हटलं की पाय उठून तयार होतात. समजायचं देह अधीन आहे, करा भजन भक्ती करा. भजन करावंच लागतंय तर आपणाला रस्ता देव दाखवतो महाराज आणि पुढं चलतो. त्याचं भजन नाही केलं तर तो रस्ता दाखवित नाही आणि पुढेही चालत नाही. भजन वाटायला वाटतं सोपं. होय, भजन सोपं आहे का अवघड आहे गुरुजी? भजन सोपं आहे का अवघड आहे? तुम्हाला सोपं आहे हो. सगळ्याला कुठं सोपं आहे? एकनाथ महाराजांना विचारू आपण, महाराज अहो भजन सोपं आहे का अवघड आहे आम्हाला कळत नाही.
तुम्ही तर सांगितलं देह आधी नाही तोपर्यंत भजन करायचं. मग आम्हाला प्रश्न कळतच नाही की भजन सोपं आहे का अवघड आहे. अवघड भजन जर म्हणावं तर यांना येत आहे, सोपं म्हणावं तर सगळ्यांना का येत नाही, सगळे का उभं राहत नाहीत, प्रश्न आहे ना. मग नाथ महाराजांना विचारल्यावर नाथ महाराजांचं उत्तर आहे, भजन ते सोपे, भजन ते सोपे, भजन ते सोपे, भजन ते भजन केलं की रस्ता दाखवतो पुढं चलतो, त्याचं ध्यान केलं की रस्ता दाखवतो पुढं चलतो, त्याचं चिंतन केलं की रस्ता दाखवतो महाराज आणि पुढे चलतो महाराज देव. त्याचं चिंतन करा, त्याला शरण जा, त्याचं भजन करा, त्याचं नाम स्मरण करा. त्याचं नामाचं स्मरण करणं म्हणजे नामस्मरण. कारण त्याच्या चिंतनानं आपणाला भवसिंधूच्या पलीकडे जाता येतं. तुकोबारायांचं एक प्रमाण आहे महाराज, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तयाच्या चिंतने निरसेल महाराज म्हणतात, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. दुर्घट असणारा भवसिंधूच्या पलीकडे जाता येतं महाराज, पण त्याचं चिंतन करावं लागतं. आणि म्हणून महाराज म्हणतात की भवसिंधूचे काय कोडे, दावी वाट चाले पुढे. तो वाट दाखवतो आणि पुढेही चालतो महाराज. एकदा सूरदासजी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे
करत 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 कसा रस्ता चुकला की आणि जंगलाच्या दिशेनं चालू लागले महाराज. जंगलामध्ये घनघोट जंगलामध्ये गेल्याबरोबर असा पाय एक टाकणार दरीत पडणार एवढ्या अवधीमध्ये काठी धरली. एवढ्या जंगलामध्ये काय काम पडलं तुमचं असं ज्यावेळेस म्हणले त्यावेळेस कळलं बापरे आपण जंगलात आलोय. मग जंगलामध्ये लहानसा आवाज कुठून येतोय त्यांनी ओळखलं कोण आहे बघायचंय. हात धरून ती अशी काठी हळूहळू हळू चापचायला लागली अशी पुढे सरकवायला लागली. आता देव चतुराचा शिरोमणी आहे. इकडून अशी काठी चाळीत गेली की खालचा शेंडा धरायचं इकडचं टोक धरायचं आणि योग्य रस्त्याला जाऊन पळून गेले. देव हसू लागले महाराज. सुरदासजी म्हणतात देवा मला तुम्ही हिसका देऊन पळून गेलात पण इथून जावा मग दाखवतो. योग्य रस्त्यावर आणून योग्य मार्गक्रमण करायला लावतात देव महाराज. देव असं काही वेगळं काही चरित्र करत असतो त्याचा पत्ता कोणालाच लागत नाही महाराज. एकदा भीष्माचार्यांना दुर्योधन म्हणाला काय तुम्ही उगा आमच्याकडे देह आहे सगळं चित्त तुमचं तिकडच आहे असं आहे. मग उद्याच मी निष्पांडवी पृथ्वी करीन. आता त्यांचा पण त्यांची प्रतिज्ञा म्हणजे काय झालं इकडं. मग देवालाच काळजी महाराज ही घराघर घोरायला लागलेत. हे उठा अरे बघा तिकडे काय प्रतिज्ञा केली. ते झोपीतच म्हणते काय केली देवा गार लागायला धूप द्या बरं. अरे बाबा एकही पांडव ठेवणार नाही काय ठेवायचं ती तुम्हाला माहिती आहे म्हणले देवा. कोणाला ठेवायचं आणि कोणाला लावायचं तुम्हाला माहिती आहे. ती झोपले महाराज. द्रौपदीकडे गेली. द्रौपदी उठ म्हणले चल कुठं भीष्माचार्यांच्या शिबिकेमध्ये जायचे. आणि मग घेऊन आले महाराज. मंद मंद पाऊस पडत होता आणि फक्त म्हणले दर्शन करायचं भीष्माचार्यांचं आणि फक्त बांगड्या वाजवायच्या. फक्त आलेलं दर्शन करायला आलेलं स्त्री आली एवढं कळण्याकरता बांगड्या वाजव. ठीक आहे म्हणले. आणि मग गेली दर्शन घेतलं बांगड्या वाजवल्या. अखंड सौभाग्यवती भाऊ आशीर्वाद देऊन टाकला. कारण तेवढ्या वेळेत दुर्योधनाची पत्नी येणार होती आणि त्यांना वाटलं ही आली काय की देऊन टाकला आशीर्वाद. झालं मग ते म्हणले या जन्मातला आहे का पुढच्या जन्मातला आहे. मग ओळखलं म्हणले कोण द्रौपदी तू इथं कशी काय कोणी आणलं तुला म्हणले देवानंच आणलं. कुठं आहे मग ते काय बाहेर उभारले म्हणले. देवानं रस्ता दाखवला आणि घेऊन आले महाराज. डावी वाट चाले पुढे सुरदासजींना वाट दाखवली आणि योग्य रस्त्यावर घेऊन आले महाराज. बघा ज्या ज्या वेळेस आपला भक्त जीवन जगत असतो त्या त्यावेळेस सगळं देवच त्यांची चिंता वाहतो महाराज. योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी वाट दावी करी धरोनिया. एखाद्या वेळेस त्या भक्ताला वाट दाखवून पुढे चलून बी काही जर तपास लागे ना त्याला यायचं कळ ना तर देव त्याच्या हाताला धरतो आणि योग्य मार्गाला लावतो. डावी वाट चाले पुढे. देव वाट दाखवतो वाट लावतो वाट बी लावतो वाट बी दाखवतो आणि वाट बी लावतो. वाट दावणारे कमी आहेत वाट लावणारे जास्त आहेत महाराज. माणसं म्हणतात बघ तुझी वाट लावीन वाट म्हणतं का कोणी तुला वाट दावीन तुझं चांगलं करीन म्हणतंय का कोणी. वाट लावणारे भरपूर आहेत वाट लावणारे भरपूर आहेत पण वाट दावणारे कमी आहेत. विठ्ठल आणि म्हणून महाराज म्हणतात भवसिंधूचे काय कोडे दावी वाट चाले पुढे. ज्या वेळेस पांडवांना लाक्षागृहामध्ये
जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस भुयाराचं काम देवानंच सांगितलं होतं की तिकडून काही खणत आणले तुम्ही, इथून खंदा डावी वाट. आणि देव पुढं पुढं चालत होते. सगळं भीमाला सांगत होते इकडं असं करते, एवढी वाट खणते, सगळं डावी वाट चाले पुढे. देव पुढं असल्यानंतर मग काही अडचण येत नाही महाराज. अर्जुनाच्या देव पुढं होता महाराज. 18 दिवस युद्ध झालं आहे का नाही. आणि रोज क्रम कसा होता, देवाने खाली उतरायचं, यांना हात द्यायचा आणि खाली घ्यायचं. जसं की आता मोठमोठे साहेब लोक, तहसीलदार, कलेक्टर असतात की नाही, ते मनानदार दरवाजा सुद्धा उघडत नाहीत. ते ड्रायव्हरनं गाडी उभा करायची, हँडब्रेक लावायचं, त्यानं उतरायचं, त्याचा दरवाजा लावायचा, इकडचा दरवाजा उघडायचा आणि मग साहेब बाहेर येणार. तसंही लकलं होतं मला. रोज कृष्णानं उतरावं, खाली हात द्यावा, खाली घ्यावं. मग शेवटचा दिवस होता आणि शेवटचा दिवस होता. कृष्ण परमात्म्यांनी सांगितलं अर्जुन आज तू अगोदर उतर. नाही म्हणले देवा, रोजचं कसं आहे म्हणले तसंच. नाही आधी तू उतर. त्यानं म्हणायचं नाही आधी तू उतर, असं दोघांनी म्हणायचं. आणि शेवटी कृष्ण परमात्म्याने अर्जुनाचा हात धरला आणि दोघांनी सोबत खाली उडी टाकल्याबरोबर रथ पेटला. का? 18 दिवस त्याच्यावर शस्त्रास्त्राचं घर्षण झालं होतं महाराज. तिथं अग्नी प्रज्वलितच झालं होता महाराज. हो. आणि मग अर्जुन देवाला म्हणतो, देवा तुमच्या अगोदर जर मी उतरलो नसतो तर अवघड होतं, वेगळं सरपण सुद्धा लागलं नसतं दुसरं. अरे बाबा, तुझी तर पहिल्या दिवसाची होळी झाली असती, पण तुझ्या पुढं मी होतो. पुढं काही सैन्य कमी होतं का? चहापाव खाणार, बिस्किट खाणार होतं का? एक एकाचेनी मनोव्यापारे, जेने विश्वाची होय संहारे. असलं सैन्य होतं महाराज. जगाचा संहार करणारे एक सैन्य होतं मन पुढं. अतिरथी, महारथी, हे सगळे मोठमोठे योद्धे होते पुढं. पण फक्त तुझ्या पुढं मी होतो म्हणून तू सुरक्षित राहिला. मागे पुढे उभा राहे सांभाळे, आली या आघात निवाराया. म्हणून महाराज म्हणतात भक्ताला काही कोडं वाटायची गरज नाही. भवसिंधूचे काय कोडे, दावी वाट चाले पुढे. देव जर पुढं चालत असेल तर मग वाट दाखवून देव पुढं चालत असेल तर मग आपणाला कोडं वाटायची गरज नाही. योग्य साध्यापर्यंत आपण पोचणार. आणि म्हणून कारण त्याचं ते कामच आहे महाराज. तो त्याच्यामध्ये पटाईत आहे. तुम्हाला तरण्याकरता तो पटाईत आहे. म्हणून महाराज म्हणतात
दुसऱ्या चरणामधून महाराज सांगतात, तारू भला पांडुरंग पाव भिजवले दियंग. तारू भव सागरीचे ऊच नीच अधिकारी. कसले असुजा महाराज, पण त्याचं नाम चिंतन, त्याचं ध्यान, त्यांचं भजन चिंतन केलं की तो तारतोच महाराज. तारू भला म्हणजे मोठा, पटईत. कारण देव सर्वांपेक्षा बलवान आहे. जो ह्या देवांचाही देव बळिया माझा पंढरीराव. आणि बलवान असा सर्वतोपरी बलवान परमात्मा असल्यामुळं जे त्यांच्या अंकित आहेत, जे त्याचे साधू भक्त मुनी हे आहेत, त्यांच्याकडे पुन्हा त्याचं बळ येतं महाराज. आणि मग हे साधू भक्त लोक सुद्धा बलवान होतात. बळियाचे अंकित बळियाचे अंकित बळियाचे अंकित बळियाचे अंकित बलवान परमात्म्याच्या अंकित गेलं की आम्हाला बळ येतं. कशा करता? भव सिंधू तरुण जाण्याकरता. आणि म्हणून तारू भला पांडुरंग पाव भिजो अंग. आमचा पाय सुद्धा भिजू देत नाही महाराज, कारण त्यानं सांगितलेलंच आहे पाणी कंबरभर इतकंय. आद्यगुरु शंकराचार्यांना विचारा, परमात्म्यानं कंबरेवर हात कशा करता ठेवलेले आहेत? प्रमाणम भवाब्धेरिदं मामकानं नितं भक्कराभ्याधृतोयेन तस्मात् विधातुर्वसत्तै धतो न विकोश परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. माझे भक्त आहेत, माझ्या भक्तासाठी भवसागराचं पाणी केवळ कंबरभर इतका एवढंच सांगण्याकरता कमरेवर हात ठेवले महाराज. पण भक्त हुशार, भक्त देवाला म्हणले, देवा
अरे तुझी कंबर म्हणजे काय? आता त्या बळीला पातळात घालताना एकच पाय होता, स्वर्गात गेला, तशी कंबर होणार नाही पुन्हा आम्ही तिथं आल्यानंतर. नाही 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 म्हणले, माझ्या भक्ता करता एवढंच. बरं ठीक आहे बाबा, पण आमचे लहान लहान भक्त मंडळी जर असेल, ध्रुव उपमन्यू असले लहान भक्त मंडळी असेल, तर मग त्यांनी काय करायचं पलीकडे जाण्याकरता? देवानं सांगितलं त्यांनी काहीच करायचं नाही, जे काही करायचे ते मी करतो. मग तुम्ही काय करणार? भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या, भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या, भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या, भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. राजबाई घाला मिठी, राजबाई घाला मिठी, बोलून घेणे गरजेचे. भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या, भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या, भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या, भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. पायी घाला मिठी बोलणे गे जगदेती, जाते पायी घाला मिठी बोलणे गे जगदेती, भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या, भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. जाते पायी घाला मिठी बोलणे गे जगदेती, जाते पायी घाला मिठी बोलणे गे जगदेती, भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या, भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. म्हणून महाराज सांगतात, भवसागर पार करायचं असेल तर चिंता करायची गरज नाही. भवसागर तरता, भवसागर तरता, काळी कलाय तथा चिंता, काळी गणी तथा चिंता, हे पहिलं उभा गाता कधी करल ठेवणे, पहिलं उभा गाता कधी करल ठेवणे, पहिलं उभा गाता कधी करल ठेवणे, पहिलं उभा गाता कधी करल ठेवणे. भवसागर तरुण जाण्याकरता चिंता करायची गरज नाही. का? आमचा देव पलीकडे उभारलेला आहे. कोणता देव? विठोबा रखुमाई. भवसिंधूचे काय कोडे, दावी वाट चाले पुढे, तारू भला पांडुरंग, पाव भिजून दियंग. महाराज ठीक आहे सगळं,
पण हे तुम्ही उगाच सांगायलात म्हणजे अगोदर काही आहे काय केलेलं त्यानं? अगोदर कोणाला पाठवलंय का पलीकडे या भवसागराच्या? महाराज म्हणतात की याच्या अगोदर भरपूर पुढे पाठवलेले अभंगाच्या तिसऱ्या माझे तारिले बहुत माझे उजळले बहुत माझे उजळले बहुत माझे उजळले बहुत हे माझे उजळले बहुत आगे उतरिले बहुत आगे उतरिले बहुत आगे उतरिले बहुत आगे उतरिले बहुत पहिले तेरी साथ तक मागे उतरिले बहुत आगे उतरिले बहुत पहिले तेरी साथ तक पहिले तेरी साथ तक चालू भला पांडुरंग चालू भला पांडुरंग अभंगाच्या तिसऱ्या चरणातून महाराज सांगतात मागे उतरिले बहुत पहिलं तिरी साधू संत. अनेक प्रकारच्या साधूंना अनेक प्रकारच्या संतांना पलीकडे नेऊन पोचवलंय. काही साधूला तर घ्यायला मी आलोय, डायरेक्ट वैकुंठाला घेऊन मी गेलोय असं देव म्हणतो महाराज. पहिलं तरी साधू संत. साधू संतांना जर देव पलीकडे नेऊन पोचवत असेल तर साधू संतांना जे शरण जातात त्यांना पलीकडे नेणार नाही काय महाराज. आणि म्हणून आपण साधू संतांच्या अंकित झालो की मग आपणालाही देव पलीकडे नेऊन पोचवतो. तारो भला पांडुरंग पाव भिजवणे दिअंग. म्हणून मग देवानं आपणाला पलीकडे न्यावं असं वाटत असेल तर आपण काय केलं पाहिजे? सुखामध्ये लागली सुखामध्ये लागली
अभंगाच्या शेवटच्या चरणामधून महाराज म्हणतात की तुम्हालाही जर भवसिंधूच्या पलीकडे जर जायची इच्छा असेल तर मग तुम्हाला देवाच्या मागे जावं लागेल. तुका म्हणे लाग वेगे जाओ तयाची मागे, देवाच्याच मागे जावं लागेल. पण तुम्ही भक्त म्हणून जा, भक्त म्हणून देवाच्या मागे गेला तर तुमचं कल्याण होणार आहे. अभक्त म्हणून मग कल्याण होणार नाही. देवाच्या माग बरेच गेले महाराज, पण ते वेगवेगळ्या मार्गाने. रावण देवाच्या मागच, कंस देवाच्या मागच, पण गती वेगवेगळ्या गती. बघा, आपणही देवाच्या मागे जायचं, पण आपण साधू संतांच्या हाताला धरून जायचे. कारण देवानं सांगितलंय तुम्हाला यायचंय तरी या, याल तरी या रे लागे, आवघे माझ्या मागे मागे, माझ्याच मागे या. कारण देव कोणाला फसवेल कधी काही सांगता येत नाही. त्याच्या मागे बी जायचं, तुम्ही त्याचं ऐकायचं बी ठरवलं तर कोणाला फसवायचे ती त्याच्या हातात आहे. एकदा दुर्योधनाला सहज वाटलं की आपण मरू नये. असं जर आपल्याला वाटावं तर आपण काय उपाय केला पाहिजे. काही लोकांनी सांगितलं अरे धर्माकडे जा आणि धर्माला विचारतो खरं सांगतोय. हा, मग धर्माकडे गेला. दादा मी मरू नये असं वाटतंय मला, मग मला काय करावं लागेल. त्यानं सांगितलं घरीच उपाय आहे की म्हणला. तुझी आई आहे ना, आईनं तुला असं नखशिखांत निहाळलं नग्न अवस्थेमध्ये तर तू कुणाच्यानंही मरणार नाहीस. कुणीच मारू शकत नाही तुला. हो, दृष्टीमध्ये अमृत आहे म्हणले. असं बघू दे एक बार आईला. मग तयारी केली महाराज. निघालाही नग्न अवस्थेमध्ये निघाला. ठरलेल्या वेळामध्ये आईच्या जवळ जायचे तेवढेच ही बाबा भेटलाच. कृष्ण परमात्मा म्हणले कुठं चालला. नागव्या कुठं चालला रे म्हणला. तो म्हणला आईकडे भेटायला चाललोय. लाज वाटते की म्हणला तुला असल्या एवढ्या वयामध्ये असं जायलाच म्हणला. म्हणलं काय करावं मग.
काय नाही म्हणला, माझ्याकडे फुलाची जाळी आहे तेवढी बांध म्हणला कमरेला, बाकी तर काय तुला अक्कल नाही म्हणला, एवढी बांधली महाराज. आणि ज्यावेळेस आईच्या समोर गेला, आई मी आलोय, खोल पट्टी, डोळ्यावरची पट्टी हटवली आणि दृष्टीमधून अमृत सगळ्या शरीरावर वज्रदेही दुर्योधन बनला. पण पुन्हा तिचं लक्ष गेलं कमरेकडे. अरे बापरे, तुला असं यायला नाही सांगितलं होतं? कोणी भेटलं का रस्त्यात? हो म्हणला, कोणीतरी भेटलं होतं रस्त्यामध्ये आणि त्यानं सांगितलं की आई शेवटी आई आहे, आता तुझं वय लहानपणी ठीक आहे, पण आता एवढा मोठा टोनगा झाला असेल तू, मग असं जाते असते का, म्हणून तेवढी जाळी बांधली म्हणला कमरेला माझ्या. झालं बाबा, सगळं वज्रदेही झालास, पण तेवढ्या जागेवर कच्चा राहिलास. मग देवाच्या जर मार्ग गेलं तर असं कोणाला फसवतो, पण भक्ताला फसवत नाही महाराज. म्हणून साधू संतांच्या तर्फे तुम्ही देवाच्या मागे जा. तुम्ही डायरेक्ट देवाकडे जाण्याचा प्रयत्न करू नका. हरी प्राप्त होईल, हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. संता विन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. कारण जिथं संत आहेत तिथं देव आहे, देव आहेत तिथं संत आहेत. हरी तेथे संत, संत तेथे हरी, ऐसे वेदचारी बोलताती. आणि म्हणून जर साधू संतांच्या संगतीनं तुम्ही परमात्मा प्राप्त केला तर मग तुम्हाला वेगळ्या वाटेनं लावणार नाही, तुम्हाला योग्य वाटेने दाखवाल आणि तोच पुढे चालल. कोणत्या साधू संतांच्या संगतीत जावं? ज्ञानेश्वर माऊली, माऊली तुकाराम.